नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 जून 2026. आज काय आहे तर शिवराज्याभिषेक दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674 साली राज्याभिषेक झालेला आजचा दिवस. तर छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण चालू घडामोडींचा 6 जून 2026 रोजीसाठी चालू घडामोडी पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करण्यात येतो? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. याची सुरुवात मित्रांनो 1973 साली करण्यात आली होती. कधी? 1973 साली करण्यात आलेली होती. दुसरा प्रश्न पहा, 2026च्या जागतिक पर्यावरण दिनाची अधिकृत थीम कोणती आहे? 2026च्या जागतिक पर्यावरण दिनाची अधिकृत थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, 2026च्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? 2026च्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद अझरबैजान या देशाकडे आहे. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन कुठे केले? या ठिकाणी पहा, नौसेना शौर्य वाटिका याचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी करण्यात आलं. म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 5, आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीचे एकूण मूल्य किती नोंदवले गेले आहे? आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीचे एकूण मूल्य 8.46 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं नोंदवलं गेलेलं आहे. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी कोणती संयुक्त सुरक्षा मोहीम राबवली जात आहे? या ठिकाणी पाहायचं, जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शेरूवाली राबवण्यात आलेला आहे. कोणतं ऑपरेशन शेरूवाली? पर्याय सी. आता या ठिकाणी काय आहे? वैष्णोदेवी आहे. जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवी आहे. या नावावरून या ठिकाणी ऑपरेशन शेरावाली असं नाव द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी ऑपरेशन शेरूवाली असं नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील फाजिल नगरचे नवीन नाव काय जाहीर करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, कुशीनगर जिल्ह्यामध्ये फाजिल नगर नावाचं एक शहर होतं, एक ठिकाण होतं. या ठिकाणाला आता पावागड या नावानं ओळखलं जाणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील फाजिल नगरचं नाव बदलून पावागड असं करण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8, प्रकल्प उदयक खालीलपैकी कोणत्या संस्थेचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे? प्रकल्प उदयक हा किंवा प्रोजेक्ट उदयक हा BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन कडून सुरू करण्यात आलेला महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. BRO चा फुल फॉर्म काय आहे तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. पुढे असणार आहे, महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? सर्वांना माहिती आहे, भारतीय संघ हा इंग्लंडला रवाना झालेला आहे. या ठिकाणी 2026 ची T20 विश्वचषक महिला स्पर्धा आहे ती इंग्लंडमध्ये पार पडत आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 10, भारतीय नौदलाचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? भारतीय नौदलाचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांची निवड करण्यात आलेली आहे. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. म्हणून पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11, 73व्या ईशान्य परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? 73वी ईशान्य परिषद म्हणजेच 73rd नॉर्थ ईस्ट काउन्सिल याचं आयोजन आहे ते मेघालयची राजधानी शिलाँग या ठिकाणी करण्यात आलं होतं. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, नवी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय तृतीयपंथी परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी भूषवलेलं आहे. पर्याय बी याचं उत्तर असलं पाहिजे. पुढे प्रश्न क्रमांक 13, 2026 चा
प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियास क्रीडा पुरस्कार जिंकणारा पहिला वैयक्तिक फुटबॉलपटू कोण ठरलेला आहे? प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियास क्रीडा पुरस्कार हा स्पेन सरकारकडून दिला जातो आणि मित्रांनो या ठिकाणी हा पुरस्कार जिंकणारा पहिला वैयक्तिक फुटबॉलपटू ठरलेला आहे लिओनेल मेस्सी, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. लिओनेल मेस्सी यांचा देश कोणता आहे? कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 14, फिफा विश्वचषक 2026च्या दिवशी हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर कोणाला स्टार प्रदान केला जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं, फिफा विश्वचषक 2026च्या दिवशी हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर डेव्हिड बेकहॅम यांना स्टार प्रदान केला जाणार आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. डेव्हिड बेकहॅम हे ब्रिटिश कर्णधार होते. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 15, ई गव्हर्नन्सवरील 29वी राष्ट्रीय परिषद भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? ई गव्हर्नन्सवरील 29वी राष्ट्रीय परिषद भारतातील राजस्थान या राज्यातील जयपूर या ठिकाणी आयोजित केली जाईल. पर्याय बी. जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे आणि पिंक सिटी या नावानं ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 16, भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून नुकतेच कोणते स्थळ घोषित करण्यात आले आहे? या ठिकाणी पहा, उत्तर प्रदेशमध्ये एक राष्ट्रीय उद्यान, एक पक्षी अभयारण्य आहे ज्याचं नाव आहे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य. या अभयारण्यामध्ये असलेला एक तलाव आहे सुरहा ताल. या तलावाला भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. भारतातील 100वे रामसर स्थळ सुरहा ताल कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेशमध्ये. कोणत्या पक्षी अभयारण्यात? जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्यात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, देशातील 100वे रामसर स्थळ ठरलेले सुरहा ताल हे कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहे? देशातील 100वे रामसर स्थळ सुरहा ताल हे उत्तर प्रदेशमधील बालिया किंवा बलिया या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवायचं आहे, जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य या ठिकाणी हे रामसर स्थळ किंवा हे सुरहा ताल आहे. प्रश्न क्रमांक 18, जागतिक पाणथळ दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, रामसर करार कधी झालेला होता? तर रामसर करार झालेला होता 2 फेब्रुवारी 1971. आणि मित्रांनो या करार स्मरणार्थच दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. 2 फेब्रुवारी 1971ला काय केलं होतं? तर रामसर करार स्वीकारण्यात आलेला होता किंवा मंजूर झालेला होता. प्रश्न क्रमांक 19, जगातील एकूण रामसर स्थळांच्या संख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगामध्ये एकूण रामसर स्थळांच्या संख्येमध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकाला, त्यानंतर मेक्सिको दुसऱ्या क्रमांकाला आणि भारत हा तिसऱ्या क्रमांकाला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? या ठिकाणी पाहायचं, तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळं आहेत आणि उत्तर प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे काय आपलं उत्तर असणार आहे? सर्वाधिक म्हणजे पहिल्या क्रमांकावर तमिळनाडू हे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? महाराष्ट्रामध्ये फक्त 3 आहेत. त्यावर पुढे प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 3. सर्वात पहिलं नांदूर मधुमेश्वर पक्षी अभयारण्य, दुसरं लोणार सरोवर आणि तिसरं ठाणे खाडी. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर चौथं केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. परंतु केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे रामसर स्थळ आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? हे राजस्थानमधील आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे? क्षेत्रफळानुसार सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे वेटलँड म्हणजे रामसर स्थळ आहे, पाणथळ प्रदेश आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, पर्सेपोलिस या जगप्रसिद्ध ग्राफिक कादंबरीच्या लेखिका कोण होत्या ज्यांचे नुकतेच निधन झाले? या ठिकाणी पहा, पर्सेपोलिस नावाची कादंबरी मार्जन सतरापी यांनी लिहिलेली होती. त्यांचं नुकतेच निधन झालेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, मार्जन सतरापी यांनी त्यांच्या पर्सेपोलिस कादंबरीत कोणत्या देशातील 1979च्या क्रांतीचे अनुभव मांडलेले आहेत? या ठिकाणी पहा,
इराणमध्ये 1979ला इस्लामिक क्रांती झालेली होती आणि यामधील अनुभव आणि आपलं बालपण त्यांनी पर्सेपोलिस या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. मार्जिन सत्रापी लेखिका आहेत, त्यांनी पर्सेपोलिस या कादंबरीमध्ये इराणमधील इस्लामिक क्रांतीचा उल्लेख आणि अनुभव मांडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25, देशातील पहिली फ्लेक्स फ्यूल प्रवासी कार कोणी लॉन्च केली? या ठिकाणी पहा, देशातील पहिली फ्लेक्स फ्यूल प्रवासी कार केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतातील पहिली फ्लेक्स फ्यूल प्रवासी कार कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने बाजारात आणलेली आहे? भारतातील पहिली फ्लेक्स फ्यूल प्रवासी कार मारुती सुझुकी या कंपनीने बाजारात आणलेले आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. याचं उद्घाटन किंवा याचं लॉन्चिंग हे हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27, फ्लेक्स फ्यूल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील 1.5 वर्षात देशात किती फ्लेक्स फ्यूल पेट्रोल पंप सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे? आता सुरुवातीला आपण मागे 2 प्रश्न पाहिले की फ्लेक्स फ्यूल वाहन सुरू करणारी कंपनी कोणती? मारुती सुझुकी. आणि या ठिकाणी उद्घाटन कोणी केलं? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलं. त्यासोबतच आता पहा, फ्लेक्स फ्यूल वाहन म्हणजे काय? असं वाहन जे फक्त इथेनॉलवर चालू शकतं, यामध्ये पेट्रोलची आवश्यकता नाही, फक्त इथेनॉलवर हे वाहन चालू शकतं, अशा प्रकारचं वाहन मारुती सुझुकी कंपनीनं सुरू केलेलं आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारच्या वाहनांना चालना देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी पुढील 1.5 वर्षामध्ये 5000+ फ्लेक्स फ्यूल पेट्रोल पंप सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 28, 4 जून 2026 रोजी निधन झालेले पहलाज निहलानी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? पहलाज निहलानी हे कोण होते? तर एक निर्माते होते, प्रोड्युसर होते. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे CBFC म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष देखील होते, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. हे भारताच्या सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते, म्हणजे CBFCचे अध्यक्ष होते. आता CBFCचा फुल फॉर्म काय आहे? तर या ठिकाणी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे हे अध्यक्ष राहिलेले आहेत. यांचा कालावधी काय होता अध्यक्षपदाचा? तर 2015 ते 2017 या कालावधीमध्ये ते भारताच्या सेन्सॉर बोर्डाचे म्हणजे CBFCचे अध्यक्ष राहिलेले आहेत. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 29, पहलाज निहलानी यांनी 1982 मध्ये कोणत्या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती? पहलाज निहलानी यांनी हत्कडी या चित्रपटातून प्रोड्युसर म्हणजे निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरू केलेली होती, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, 2027-28 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी कोणत्या देशाची नव्याने निवड झाली आहे? या ठिकाणी पहा, जर आशियाचा विचार केला तर आशियामधून किर्गिस्तान हा देश 2027-28 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पोर्तुगाल आणि ऑस्ट्रिया हे देखील या ठिकाणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य बनलेले आहेत. हे का बनले किंवा इतके देश का बनतात ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहूयात. प्रश्न क्रमांक 31, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत किर्गिस्तानने कोणत्या देशाचा पराभव केला? मित्रांनो, आशिया गटामध्ये किर्गिस्ताननं फिलिपिन्स या देशाचा पराभव करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनलेला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण किती सदस्य देश असतात? या ठिकाणी पहा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 देश असतात. किती? 15. त्यापैकी 5 हे कायमस्वरूपी आहेत, आधीपासूनच आहेत, परंतु 10 आहेत ते अस्थायी असतात. या 10 मध्ये 2026 मध्ये आता या ठिकाणी ऑस्ट्रिया, पोर्तुगाल आणि किर्गिस्तान या देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्थायी सदस्य कोणते आहेत? 5 स्थायी सदस्य मित्रांनो कोण आहेत? तर त्याच्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन हे 5 देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. आणि इतर 10 मध्ये कोण आले? किर्गिस्तान, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल हे नव्याने समाविष्ट झालेले आहेत. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 33, 2026चा मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? आता या ठिकाणी पाहायचं, हा पुरस्कार नेहमी जिवंत व्यक्तींना दिला जातो, परंतु या ठिकाणी पहिल्यांदाच हा पुरस्कार
मरणोत्तर दिला जात आहे आणि हा 2026 मध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार यांना दिला जात आहे, म्हणजे पर्याय ए याचं उत्तर आहे। जयसिंगराव पवार कोण आहेत, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक होते। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 34, राजर्षी शाहू पुरस्काराचे वितरण दरवर्षी कोणत्या दिवशी केले जाते? आता आपल्याला माहिती आहे छत्रपती शाहू महाराजांची जयंती कधी असते, 26 जूनला असते। आणि मित्रांनो या दिवशीच राजर्षी शाहू पुरस्कारांचं वितरण केलं जातं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। 2026 साठी हा पुरस्कार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर दिला गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 35, राजर्षी शाहू पुरस्काराचे स्वरूप काय आहे? स्वरूप असणार आहे 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, पर्याय बी। प्रश्न क्रमांक 36, लिओनेल मेस्सीने आपल्या कारकिर्दीत फुटबॉलमधील सर्वोच्च बॅलन डी ओर सन्मान किती वेळा जिंकलेला आहे? आता या ठिकाणी पहा, आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजे 8 वेळा लिओनेल मेस्सी यांनी बॅलन डी ओर पुरस्कार जिंकलेला आहे। बॅलन डी ओर पुरस्कार आहे तो फुटबॉलमधील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, तो लिओनेल मेस्सी यांनी 8 वेळा जिंकला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 37, जगातील पहिला जागतिक पर्यावरण दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता? या ठिकाणी पहा, 1972 साली जागतिक पर्यावरण दिनासंबंधी एक परिषद भरली होती आणि यासंबंधी या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जाईल आणि 1973ला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलेला होता, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 38, डेव्हिड बेकहॅम यांना क्रीडा आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल 2025 मध्ये कोणती पदवी प्रदान करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, डेव्हिड बेकहॅम यांना काय झालं, तर फिफा फुटबॉलच्या हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टार प्रदान करण्यात येणार आहे। त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी 2025 मध्ये यांना नाईटहूड पदवी देण्यात आली होती। इंग्लंडचा राजा तिसरा चार्ल्स यांच्याकडून 2025 मध्ये डेव्हिड बेकहॅम यांना नाईटहूड पदवी देण्यात आलेली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। आणि 2026 मध्ये यांना फिफा वर्ल्ड कप मध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टार प्रदान करण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 39, ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार 2026 अंतर्गत किती श्रेणीमध्ये अनुकरणीय डिजिटल उपक्रमांची निवड करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, एकूण श्रेणी आहेत 7। या 7 श्रेणीमध्ये एकूण 17 उपक्रमांची निवड करण्यात आलेली आहे। 7 श्रेणीमध्ये 17 उपक्रम, आपल्याला उपक्रम विचारले तर 17, श्रेणी विचारल्या तर 7, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। आणि प्रश्न क्रमांक 40 आहे, भारतातील पहिले रामसर स्थळ म्हणून 1981 मध्ये कोणत्या स्थळाला मान्यता मिळालेली होती? मित्रांनो या ठिकाणी पहा, भारतातील पहिले रामसर स्थळ विचारलं तर चिल्का सरोवर ओडिसा याला 1981 मध्ये रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला होता, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे। जर आपल्याला महाराष्ट्रातील विचारलं, महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ कोणतं, तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ होतं। ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले आजचे 40 प्रश्न समाप्त होत आहेत। जर तुम्हाला प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।